हाय हॅलो नमस्कार. मी शर्मिला तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि हो, तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओला जे प्रेम दिलं त्याबद्दल देखील तुमची हृदयातून खूप सारी आभारी आहे. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणजे रामनवमी. तर यंदा 2026मध्ये रामनवमी नक्की 26 मार्चला आहे की 27 मार्चला, याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रानुसार नेमकी तारीख, पूजेचा शुभ मुहूर्त आणि उपवासाचे नियम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंतचा जो काळ असतो त्याला राम नवरात्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याला आपण चैत्र नवरात्री म्हणतो. या चैत्र नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची तर सेवा करतोच, पण या नवरात्रीमध्ये रामायणाचे पठण करण्याससुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. आणि गुढीपाडवा ते श्रीरामनवमी श्रीरामरक्षा जी ही आहे तर तीसुद्धा सिद्ध केली जाते. श्रीरामरक्षा कशी सिद्ध करावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे, तुम्ही तो बघू शकता. तसेच बघा, त्याची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर मी तो डिस्क्रिप्शनमध्ये देईन. बघा, यंदा अनेक पंचांगामध्ये 2 तारखा दिसत असल्या तरी शास्त्रानुसार 26 मार्च 2026 वार गुरुवार या दिवशी रामनवमी साजरी करणे योग्य आहे. बघा, रामनवमीची मुख्य पूजा दुपारी केली जाते. यावर्षी पूजेचा सर्वात शुभ मुहूर्त सकाळी 11:13 ते दुपारी 1:41 असेल. या 2.5 तासाच्या काळात तुम्ही रामजन्मोत्सव आणि षडोपचार पूजा करू शकता. प्रभू श्रीरामांचा जन्म हा 12:39 झालेला आहे. मग 11:48 नंतर नवमी तिथी सुरू होते. म्हणून आपल्याला तिथीनुसार आणि तारखेनुसार सुद्धा 26 तारखेलाच रामनवमी साजरी करायची. आता जाणून घेऊया रामनवमी कशी साजरी करायची. तर बघा, श्रीरामनवमीच्या दिवशी घरातील सर्वांनी सकाळी लवकर उठायचं, दार स्वच्छ करून त्याच्यावर उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं. दरवाजाला तुम्हाला जर भेटले तर आंब्याच्या पानांचं तोरण आवर्जून लावायचे. सकाळी लवकर देवपूजा करून घ्या. शक्य झाले तर सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्यसुद्धा द्यायचं आहे. देवपूजा करताना प्रभू श्रीरामांची तुम्ही पूजा करून घेतली तरीसुद्धा चालेल. आणि दुपारी मध्यान्हकाळी 12:39 वाजता किंवा 12:40 या वेळेला तुम्ही अजून एक वेळा त्यांना जन्म करून नैवेद्य वगैरे दाखवलं तरीसुद्धा चालतो. किंवा तुम्ही दुपारी डायरेक्ट 12:39 पूजा केली तरीसुद्धा चालू शकते. तुमच्या मनावर आहे. तर काही देवपूजा करताना बघा, सकाळी ही देवपूजा करताना तुमच्या देवघरामध्ये प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती वगैरे तुमच्याकडे असेल तर त्यावर अभिषेक करून घ्यायचा. अभिषेक करत असताना जय राम श्रीराम जय जय राम, राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप तुम्ही करायचा. किंवा पुरुष सूक्त म्हणा. प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करून घेऊ शकता. मूर्ती तुमच्याकडे नसेल, तुमच्याकडे फोटो आहे तर तुम्ही फोटो सकाळी देवपूजा करताना स्वच्छ पुसून घ्यायचा. किंवा बाळकृष्ण यांची मूर्ती देखील तुम्ही घेऊ शकता. तुम्ही स्पेशल पूजा मांडणी करत असाल तर एखादा चौरंग किंवा पाट घ्यायचा. सुरुवातीला तिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची. त्या जागेवर फरशीवर एखादं स्वस्तिक काढायचं, हळदी कुंकू अर्पण करायचं, त्यावर चौरंग किंवा पाट ठेवायचा व त्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं. आणि प्रभू श्रीरामांचा फोटो तुमच्याकडे असेल तर भिंतीला टेकून फोटो ठेवायचा. आणि तुमच्याकडे मूर्तीसुद्धा असेल तर फोटोच्या समोर तुम्ही मूर्ती ठेवायची. ही सकाळची पूजा झाल्यानंतर तिथे तुम्ही ठेवून घेऊ शकता. आणि दुपारी 12:39 आपल्याला प्रभू श्रीरामांचा जन्म करायचा आहे. मग दुपारी 12:39 काय करायचं तर तुमच्याकडे जर पाळणा असेल आणि मूर्ती असेल तर पाळणा त्या फोटोच्या समोर ठेवायचा आणि त्या पाळण्यात तुम्ही ती मूर्ती ठेवू शकता. आणि पाळणा हलवा. जर तुम्हाला प्रभू श्रीराम जन्माचा जो पाळणा म्हणता येत असेल किंवा तुम्ही यूट्यूबवर जरी पाळणा टाकला रामांचा तर तुम्हाला तो अगदी सहज मिळून जाईल. 5 पाळणे म्हणून प्रभू श्रीरामांचा जन्म तुम्ही करू शकता. बाकी पाळणा वगैरे काही नसेल तर दुपारी 12:39 देवासमोर दिवा लावायचा. जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तेथे सुद्धा दिवा, धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची. प्रभू श्रीरामांना धूप, दीप, फुलं, हार जे काही आहे तुमच्याकडे ते सगळं अर्पण करायचं. आणि
प्रभू श्रीरामांचा आवडता नैवेद्य म्हणजे खीर. प्रभू श्रीरामांना खूप प्रिय आहे, त्यामुळे तांदळाची खीर तुम्ही बनवू शकता. त्यावर तुळशीपत्र ठेवून प्रभू श्रीरामांना खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. तांदळाची खीर तुम्हाला बनवणं शक्य नसेल तर तुम्ही शेवयाची बनवली तरीसुद्धा चालेल, पण ट्राय करा की तांदळाची बनवावी. आणि तांदळाची शेवयाची दोन्ही शक्य नसेल तर किमान बासुंदी बनवून त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आणि हेही शक्य नसेल तर शिरा बनवून शिऱ्याचा नैवेद्य प्रभू श्रीरामांना तुम्ही दुपारी 12:39 दाखवायचा आहे. आणि श्रीराम जन्म झाल्यानंतर तुम्हाला श्रीरामरक्षा शक्य झाले तर 11 वेळा म्हणायचं आहे. आणि 11 वेळा शक्य नसेल तर किमान 1 वेळा तरी तुम्हाला श्रीरामरक्ष म्हणायचं आहे. दुपारी 12:39 नंतर पठण करायचं आहे. या दिवशी शक्य झालं तर रामायणसुद्धा तुम्ही वाचू शकता किंवा मोबाईलवर टीव्हीवर लावून तुम्ही घरामध्ये ऐकू शकता. या दिवशी आवर्जून श्रीरामरक्षा स्तोत्र 11 वेळा जरी आपण म्हटली किंवा ऐकली तरी चालेल. तसेच तुमच्या मुलांकडून सुद्धा रामरक्षा पाठ करून घ्या. त्यानंतर मारुती स्तोत्राचं अवश्य पठण करावं किंवा मारुती स्तोत्र ऐकावं किंवा मग हनुमान चालीसा म्हटली किंवा हनुमान चालीसा ऐकली तरीसुद्धा चालेल. तसेच रामनवमीच्या दिवशी श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जमेल तितका जप करा. या मंत्रासाठी कोणतेही कडक नियम नाही. तुम्ही सुतकात असाल किंवा मासिक धर्म असेल तरीही मनातल्या मनात हा जप करू शकता. तसेच प्रभू श्रीरामांची कृपा मिळवण्यासाठी श्रीरामस्तुती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बघा, श्रीरामनवमीच्या दिवशी उपवाससुद्धा ठेवला जातो. या दिवशी संपूर्ण 8 प्रहर उपवास केला जातो, म्हणजे 24 तासांचा उपवास केला जातो. म्हणजे दिवसभर उपवास करायचा आहे. उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. चहा, दूध, ज्यूस, फळं तुम्ही घेऊ शकता. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी सकाळी जिथे आपण पूजा मांडणी वगैरे केली आहे तर त्याची उत्तर पूजा करून तुम्हाला तो रामनवमीचा उपवास धरलेला आहे तर तो सोडायचा आहे. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करण्यासाठी जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे दिवा लावा, धूप अगरबत्ती ओवाळून घ्या. त्यानंतर दूध साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवा. तेही नसेल तर साखर दाखवली तरी नैवेद्यात चालेल. आणि त्यानंतर जागच्या जागेवर जे फोटो मूर्ती आहे ते तुम्हाला उचलून ठेवायचे आहेत. आणि मग त्यानंतर तो जो नैवेद्य तुम्ही काही उत्तर पूजा करताना दाखवलेला असेल तो घरातील सर्वांनी सुरुवातीला ग्रहण करायचा. आणि त्यानंतर सात्विक जेवण बनवून वरण, भात, भाजी, पोळी ज्याच्यामध्ये कांदा लसूण नसेल असा स्वयंपाक बनवून तो खाऊन तुम्हाला रामनवमीचा उपवास जो आहे तर तो दशमीला म्हणजे दुसऱ्या दिवशी 27 तारखेला सोडायचा आहे. तर या प्रकारे तुम्ही श्रीरामनवमी किंवा श्रीराम जन्म 26 मार्च 2026ला साजरा करू शकता. आणि 27 तारखेला दुसऱ्या दिवशी रामनवमीचा उपवास सोडू शकता. आणि प्रभू श्रीरामचंद्रांना दाखवलेला जो खिरीचा नैवेद्य आहे तो थोडासा अर्धा तास वगैरे तिथे ठेवून त्यानंतर घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावा. तसेच बघा, उपवास सोडणे म्हणजे पारण. तर 26 मार्चला सकाळी 9 पूर्वीच तुम्ही पारण करू घ्यायचं आहे आणि उपवास सोडायचा आहे. बघा, जर तुम्ही गर्भवती असाल तर आपल्या पोटावर उजवा हात ठेवून तुम्ही दररोज रामरक्षा म्हणू शकता. देवघरासमोर बसायचं, देवासमोर दिवा धूप अगरबत्ती लावायची आणि आपल्या पोटावर उजवा हात ठेवून तुम्ही रामरक्षा ऐकू शकता. जर तुम्हाला म्हणता येत असेल तर तुम्ही म्हणू शकता. तसं जर दररोज केलं तर म्हटलं जातं की आपलं बाळ जे आहे ते सदृढ जन्माला येतं. तुम्हाला जर प्रेग्नन्सीमध्ये काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर ते सगळे दूर होऊन अगदी तुमचं बाळ जे आहे ते छान गुडगुडीत जन्माला येतं. तर नक्कीच तुम्ही हे करू शकता. आणि असंही म्हटलं जातं की ज्या मुलांना स्पष्ट बोलता येत नाही, जे बोबडं वगैरे बोलतात, तर त्यांना रामरक्षा शिकवायची, त्यांना रामरक्षा म्हणायला लावायची. जेव्हा ते रामरक्षा शिकतील, रामरक्षा म्हणतील तर त्यांची जड जीभ जी असते तर ती वळायला लागते आणि ते स्पष्ट बोलू लागतात. तर नक्कीच तुम्ही हे ट्राय करून बघू शकता, कारण बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असतो. तसेच रामनवमीच्या संध्याकाळी आपल्या मुख्य दरवाज्यावर किंवा देवाऱ्यासमोर 9 दिवे नक्की लावा. दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या आयुष्यातील दुःख आणि संकटांचा अंधार दूर होतो. या दिवशी संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, 9 पिठाचे दिवे बनवायचे आहे किंवा तुम्ही मातीच्या पणत्या जरी घेतल्या तरी चालेल. त्याच्यामध्ये तेल टाकून घ्या आणि ते दिवे प्रज्वलित केले तरी पण चालेल. जर
रामनवमीच्या दिवशी आहे चैत्र शुक्ल नवमी आणि यालाच आपण रामनवमी म्हणतो. म्हणून 9 दिवे आपल्याला कुठे लावायचे तर बघा, प्रथम तुम्ही एका ताटामध्ये या 9 पंत्या किंवा 9 गव्हाच्या पिठाचे तयार केलेले दिवे प्रज्वलित करून घेऊ शकता. हे सगळे दिवे प्रज्वलित करून झाले की एका ताटात ठेवायचे आणि ते 9ही दिव्यांनी आपण जी रामनवमीची पूजा मांडलेली असते त्या पूजा मांडणीला ओवाळून घ्यायचं. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम असे 3दा किंवा 5दा तुम्ही गर्जना करायची आणि याच 9 दिवांनी पुन्हा तुम्हाला अयोध्येच्या दिशेला तोंड करून ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर हे 9 दिवे ते नंतर कुठे ठेवायचे तर आपल्याला बाहेर ते तुळशीजवळ ठेवायचे आहे. ज्यांना एवढे 9 दिवे एकाच ठिकाणी म्हणजे तुळशीपाशी ठेवणं शक्य होणार नाही तर त्यांनी घरातच घरासमोर आपण जी पूजा मांडलेली असेल ना तर त्याच्यासमोर हे ठेवले तरी चालेल किंवा देवघरासमोर देखील ठेवू शकता. आता बघा, नवमी म्हणजे 9वी तिथी हे जर आहेच, पण हे 9 दिवे आपण का म्हणून लावतो त्याचाही अर्थ मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगते. बघा, पहिला दिवा सुख समृद्धीसाठी, दुसरा दिवा आरोग्यासाठी, तिसरा दिवा शरयू नदीच्या नावाचा जी अयोध्या येथून वाहते आणि अयोध्यामध्ये ती नदी आहे, चौथा दिवा प्रभू रामचंद्रांचा, पाचवा दिवा सीतामातेचा, सीतामातेच्या नावाचा, 6वा दिवा लक्ष्मण यांचा आणि 7वा दिवा हनुमानांचा, 8वा दिवा भरत यांचा आणि 9वा दिवा त्यांचे सगळ्यात लहान बंधू शत्रुघ्न यांचा. तर अशा पद्धतीने हे 9 दिवे आपल्याला लावून त्यांना प्रज्वलित किंवा दीपदान या दिवशी करायचं आहे. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद या 9 दिवसाच्या दीपदानामुळे मिळू शकतो. आवश्यक तुम्ही हा विधी करा. भलेही तुम्हाला जास्त काही या दिवशी करता नाही आलं वेळेअभावी, पण 9 दिवे अवश्य लावा. पणत्यांमध्ये लावा किंवा गव्हाच्या पिठामध्ये दिवे तयार करून त्यामध्ये हळद टाका, मीठ वगैरे टाकायचं नाही आणि त्याचे छोटे दिवे बनवून त्यामध्ये एक तरी तुम्ही फुलवाती किंवा दुहेरी वाती लावून घ्या व तुम्ही ते प्रज्वलित करून घ्या आणि अशा पद्धतीने दीपदान करा. प्रभू श्री रामचंद्र तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी हो, ही स्वामींच्या चरणी व प्रभू रामांच्या चरणी प्रार्थना आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. तुम्हा सर्वांना श्री रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.